जेव्हा जीवन थकवतं, जेव्हा सर्व काही असूनही मन रिकामं वाटतं, तेव्हा अंतःकरणातून एक हळवी हाक उमटते, आई, मला आधार दे. ती हाक ऐकते, ती जी कधी दुर्लक्ष करत नाही. ती म्हणजे आई अन्नपूर्णा. अन्न म्हणजे फक्त भूक भागवणं नाही, अन्न म्हणजे जीवन, अन्न म्हणजे शक्ती, आणि त्या अन्नाचं साक्षात रूप म्हणजे अन्नपूर्णा माता. पौराणिक कथांमध्ये सांगितलं जातं, एकदा भगवान शंकर म्हणाले, जग माया आहे, अन्नालाही काही महत्त्व नाही. तेव्हा पार्वती देवीचं हृदय हेलावलं आणि तिनं अन्नपूर्णेचं रूप धारण केलं. काशीनगरीत तिनं अन्नदान सुरू केलं. भुकेल्याला अन्न, तुटलेल्याला आशा आणि हरवलेल्याला दिशा दिली. एक दिवस स्वतः भगवान शंकर भिक्षुकाच्या रूपात आई अन्नपूर्णेसमोर उभे राहिले. मस्तक झुकवून म्हणाले, माता, भिक्षाम देही. आईने देवालाही अन्न दिलं आणि तेव्हाच जगाला उमगलं की अन्न म्हणजेच ब्रह्म. आजही आई अन्नपूर्णा माणसांच्या रूपात आपल्याला भेटते. कोणी अन्न देणारा हात, तर कोणी आधार देणारा शब्द. ती आपल्याला शिकवते, अन्न वाया घालवू नकोस, भुकेलाला अन्न दे, कारण अन्नदान म्हणजे ईश्वर पूजा. आज अन्न घेण्याआधी एक क्षण थांबा. मनात आई अन्नपूर्णेला नमस्कार करा, कारण जी आई देवालाही भिक्षा देते, ती आपल्या लेकरांकडे कधीच पाठ फिरवत नाही. जय अन्नपूर्णा माता. लाईक करा, शेअर करा आणि अशाच देवी कथांसाठी शक्ती स्वरूपला सबस्क्राईब करा.